चौकाराच्या बरोबरच संघाचा धावपल पुढे 4 धावा धावपलकावरती आहे. सुरुवात तर चांगलीच झालेली आहे, परंतु दत्ता चोरे कमबॅकसाठी ओळखले जातात जरूर, परंतु दुसऱ्यांदा चूक झालेली आहे. यावेळेस षटकार 6 धावा. ही स्ट्रेंथ होती. मला वाटतं खरं तर प्रचंड भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर भाजीपोळीची अपेक्षा संख्या दळवीने केले. समोर 5 पकवानाचं ताट उभं होतं आणि त्या 5 पकवानाच्या ताटातला रसगुल्ल्यावरती संकेत दळवीचा हा गगनभेदी तडाख होता. षटकार आहे. दत्ता चौरेला सागर सर खरं तर आपण अनेक वेळा पाहत आलेलो एक चांगली क्रिकेट आहे त्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना कुठली लाईन आणि लेंथ मॅटर होते काय सांगताल? निश्चित टप्पा दिशा या गोष्टींवर तुम्ही पॉवर प्ले किंवा पॉवर प्ले संपल्यानंतर तुम्हाला अचूक राहणं खूप गरजेचं आहे. कारण या मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये फलंदाज तुमच्या फक्त चुकीची वाट बघत असतो आणि अशा दोनदा 2 बॉलवर 2 चुका झालेल्या आहेत आणि त्याचं बघा किती मोठं नुकसान झालेलं आहे. सुरुवात 10 धावांनी झालेली आहे. संकेत दळवीचा जर आपण विचार केला तर मी एक एक वेगळं नाव देतो या खेळाडूला, मिस्टर पॉवर प्ले. कारण पॉवर प्ले मध्ये अचूकरित्या फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. काही खेळाडू असे असतात की पॉवर प्ले मध्ये चांगले खेळतात, काही पॉवर प्ले संपल्यानंतर चांगले खेळतात, परंतु संकेत दळवी 360 प्लेअर आहे आणि त्याचे फटके बघण्यासारखे नेहमीच राहतात. परंतु यावेळेस मात्र उजव्या शिशा बाहेर टाकायचा प्रयत्न, बॉल अजून बाहेर गेला. पंचांचा इशारा आहे वाईट बॉल. खरं तर हे प्रेशर आहे. चौरस सरांना माहिती आहे की ऑब्स्टिकच्या अलीकडे जर मी थोडासा आलो तर मग आपण पाहतो खरं तर इथे संकेत दळवी षटकार चौकऱ्याची भाषा बोलतोय. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकलाय. 11 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. एक गाव एक टीम आणि संघामध्ये एक आयकॉन. कसं पाहता या बदलाकडे रॉयल ट्रॉफीच्या या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये? खूपच चांगलं समीकरण आहे. कारण जे गावचे खेळाडू असतात त्यांना मोठा प्लॅटफॉर्म तयार होतो आणि विशेष म्हणजे एकच आयकॉन असल्यामुळे मला वाटतं संघ मालकांनाही थोडीशी त्यांची डोकेदुखी कमी होते. कारण आपण विचार केला, फक्त आपण संघांचाच विचार करायला नको प्रदीप सर, कारण संघ मालकांचाही विचार करायला हवा. कारण ज्या ज्या वेळेस एका संघात 2-2 आयकॉन्स किंवा असतं त्यावेळेस संघाचं बजेटही मला असं वाटतं काही कोलमडतं. परंतु इथे खूप चांगला प्रयत्न आहे आयोजकांचा आणि तेच आपल्याला चांगले सामने देखील बॅलन्स टीमा बघायला मिळतात आणि खूप चांगला दिवस आजचा प्रेक्षकांसाठी देखील आहे. 12 धावा धावपलकावरती खरं तर डेफिनेटली सर संघ मालकांमुळेच खरं तर ही स्पर्धा सुपर डुपर हिट होते. आणि अनेक वेळा खरं तर ग्रामीण भागातले काही खेळाडू असतात, गुणवत्ता प्रचंड असते, परंतु मग कुठेतरी संघ मालक जर कमी पडले. वाह वाह, सुंदर चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. लाजबाब चेंडू इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. अभिक गव्हाणे अनेक वर्ष खरं तर सागर सर या खेळाडूला तुम्ही पाहत आलेला आहे. मला तो उत्कृष्ट पद्धतीचा तो रील्सार देखील राहिलेला आहे. परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोच आणि ते स्टारडम प्राप्त केलेला आहे. त्याच्या कामगिरीविषयी आणि कामगिरीचा जो अनेक वाढत गेलेला आहे त्याच्याविषयी काय सांगताल? कव्हर कव्हर, वाह व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट 4 रन. असेच फटके अभिषेक गव्हाणे गेली काही महिने काही वर्ष मारायला सुरुवात झालेली आहे. एक काळ असा होता, अभिगव्हाणे सिटी बॉरो कॉलेजचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध होता, रेल स्टार्स म्हणून. कारण चांगले काम, त्याचे चांगले व्हिडिओज आम्ही बघितले, परंतु त्यानंतर असाच एक क्रिकेटर तयार झाला तर मागच वळून बघितलं नाही. सुंदर फटका होता. विशेष म्हणजे 16 धावा धावपलकावरती यावेळेचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलेला आहे. एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर षटक क्रमांक पहिले संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर रवी उर्फ श्यामनोहर ढोबळे साहेब आणि प्रवीणजी दसगुडे साहेब यांच्या मालकीचा असणारा क्लासिक 11 शिरू. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आहेत. सर काय सांगताल? खरं तर विशेष म्हणजे आपण पाहतो क्लासिक सांगाल पहिल्या षटकामध्ये थोडंसं डोकं वरती काढलंय का? मी थोडंसं म्हणणार नाही, मी खूप जास्त म्हणेल. कारण समोर गोलंदाजीचा तोफखाना होता, कारण एक्सपिरियन्स बॉलर होता समोर. परंतु असं असताना देखील खूप चांगली सुरुवात या 2 युवा यंगस्टर खेळाडूंना केलेली आहे आणि निश्चित मला असं वाटतं की पुढे जाऊन एक धावाचा मोठा डोंगर इथे उभा राहण्याची शक्यता आहे. जर इकडे रॉयल्स 11 गोलंदाजीमध्ये चांगलं काम केलं तरच मात्र इथे काही धावा ते रोखू शकतात. परंतु असं असताना मात्र इकडे आयकॉनला मात्र गोलंदाजीवर आणलेला आहे आणि गोलंदाज आपल्याला इकडे आता बघायला मिळतील ते म्हणजे नवनाथ हाडवळे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडे गावचा असणारा खेळाडू आहे. यावेळेचा चेंडू होता माती कापतोय. जमिनी समुद्र फटका आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बोथ टीम, दोन्ही टीम बरं का, तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये. दोन्ही टीम विनंती असेल, आपला अतिरिक्त खेळाडू नाहीये इथे या. आता दोघांचं नाही त्यामुळे मला वाटतं पेनल्टी कोणाला होणार नाही, परंतु या लवकर या. धावपल पुढे जायला 18 धावा धावपलकावरती. मी खरं तर आयकॉनची रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारतो सर. कारण ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये खेळता प्रेशर असतं, बर्डन असतं, काय सांगताल?
ते मला वाटत नाही आयकॉन असल्यावर काही वेगळा प्रेशर असतो, कारण आयकॉन असे खेळाडू होतात की ज्यांना खूप अनुभव असतो, अनेक स्पर्धा ते खेळलेले असतात, त्यामुळे ते थोडे रिलॅक्स असतात. परंतु त्यांना माहिती असतं आपण कोणत्याही संघामध्ये जरी आपण आयकॉन असलो तरी आपल्याला 100% द्यायचा असतो, बाकीच्या संघांच्या बाकीच्या खेळाडूंना घेऊन खेळायचं असतं, युनिटी दाखवायची असते. आणि निश्चित मला असं वाटतं की नवनाथ हडवळे त्याच क्वालिटीचा खेळाडू आहे. ज्यावेळेस ओहो काय बॉल होता, कधी बॅटला चिटकून गेला समजलं देखील नाही, आणि एक मोठी विकेट संकेत दळवीला स्वस्तात बाद केलेला आहे. मला वाटतं चुकीचाही फटका देखील होता. ऑफस्टिकच्या पलीकडे हा चेंडू होता, कव्हर जे खरं तर आपण पाहतो जी स्ट्रेंथ आहे. संकेत दळवे आल्या का मग मात्र त्याच्या कंसामध्ये नावं लिहिले असते ते कव्हर आणि पॉईंटचं, परंतु हा चेंडू तसाच होता सर. कुठेतरी चूक झाली आणि मला वाटतं स्क्वेअर कट खेळायच्या नादामध्ये मिड विकेटला फटका खेळायचा होता. पाठीमागे आपण पाहतो यष्टीरक्षकाने केलेली कमाल, डावाला पडलेलं पहिलं खिंडार. किती मोठी नवसंजीवनी नवनाथ हडवणे टीमसाठी आपल्या ठिकाणी डेफिनेटली, कारण जसं पहिलं षटक महागडं ठरलं होतं, इकडे कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. नवनाथ हडवळे यांनी मात्र एक मोठी विकेट संघाला मिळवून दिलेली आहे. ज्यावेळेस पहिली दुसरी मॅच संपली होती, नवनाथ बरोबर आम्ही चर्चा करत होतो, त्यानं सांगितलं की शिरूर तालुक्यामध्ये आणि विशेषतः या मैदानावर खेळायची मजा काही वेगळी आहे. म्हणजे संगमनेर तालुक्याला देखील या मैदानाची इकडच्या स्पर्धांची भुरळ पडलेली आहे. हेच खरं तर हेच मिळवायचं आहे आपल्याला. आपण ज्या स्पर्धा भरवतो, बाहेरचे जे फीडबॅक्स येतात, आणि त्या निश्चित मला असं वाटतं की इकडे ज्या ज्या स्पर्धा होतात, मग ती PRD असो किंवा रॉयल ट्रॉफी असो, या सगळ्या स्पर्धांनी मात्र एक त्यांचा एक वेगळा अजेंडा निर्माण केलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतो संघाचा आयकॉन बारामती तालुक्यातील काठेवाडी गावचा हा सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ओटा हिट, ग्लोरियस हिट, आडव्या बॅटनं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ओमकांत साळुंकेचा ब्लास्ट आहे हा. सर काय सांगतात षटकार? वा वा वा, काय फटका होता. दुग्ध शर्करा योग बघणाऱ्यांसाठी बघावं आणि फक्त बघतच राहावं, इतका पॉवरफुल, इतका देखना. षटकाराच्या साह्याने संघाचा धावपल पुढे सरकतो. 24 धावा धावपलकावरती जी मरगळ होती ना, जी संकेत दळवीच्या विकेटची मरगळ होती क्लासिक 11 शिरोळ संघाच्या डगआउटमध्ये, ती मरगळ उद्ध्वस्त करून टाकणारा एक राजेशाही तडाखा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 24 धावा धावपलकावरती आपण इथे मैदानावरती पाहतोय. हा फटका पुन्हा एकदा जागेवरनं खेळायचा. त्या कमबॅक इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. पॉवर प्लेचा षटका आहे. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर तुम्ही खेळत असता, विशेष म्हणजे आपण पाहतो तिथे फलंदाजांसाठी नंदनवन असतो, परंतु कधी कधी गोलंदाजांनी देखील खूप चांगले काम या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेलं आहे. रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतो एक मोठी मॅच तुम्हाला मैदानावरती पाहते. यावेळेचा चेंडू डान्सिंग त्यामध्ये विकेट, जमिनी समांतर फटका, पाठीमागे क्षेत्ररक्षक तिथे उभे आहेत. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे 25 धावा आहे. रॉयल ट्रॉफीचं सर तिसरं पर्व आहे. खरं तर आपल्याला आजपासून हा पाहायला मिळतोय, परंतु एवढी मानाची स्पर्धा कव्हर करताना याच्या पाठीमागे किती दिवसाची तपश्चर्या असते काय सांगता? हे मोठा कालावधी असतो, कारण अशी मोठी स्पर्धा भरवायची म्हटली की 1 महिना 2 महिने किंवा किंबहुना 1 वर्षापासून सुरुवात करावी लागते. वाईट चेंडूची घोषणा आहे. आणि निश्चित एक मोठी स्पर्धा भरवायची म्हटली की मोठा अट्टहास असतो, मोठं परिश्रम असतं. आणि साईराम मित्र परिवार हा असा मित्र परिवार आहे की इथे सगळं खेळीमेळीचं वातावरण असतं. प्रत्येकाने प्रत्येकाचं काम कंप्लीट करण्यासाठी जबाबदारी उचललेली असते, आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धा त्यांच्याकडून सुपर डुपर हिट होताना आपण सातत्यानं बघतो. चांगला फटका होता मागे जात चेंडूला, थोडा खोलवर टप्प्याचा बॉल होता, बाहेर काढला. 1 धाव मात्र तिकडे कंप्लीट केलेली आहे. चांगले बॉल प्रस्तुत केलेले आहे षटकामध्ये नवनाथ हडवळे गोलंदाजानं. 2 षटकाचा मात्र खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 27 धावा, 2 एक्स्ट्रास बघायला मिळाल्या. 1 गडी बाद असताना हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच 2 षटकं पॉवर प्लेचे 2 षटकं मैदानावरती संपले, परंतु सागर सर सांगताना खरं तर आनंद होतो. ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये, प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो खरं तरी ही स्पर्धा असणार आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय का लकी विनर प्रेक्षकांना या स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी खरं तर आपण पाहतो इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी असणार आहे. त्यासाठी मात्र 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि आपण पाहतो त्या 50 रुपयाच्या कुपनामध्ये मात्र तुम्ही एक इलेक्ट्रिक बाईक इथे मैदानावरती जिंकू शकता. या बदलाकडे कसे पाहताय? क्रिकेटचे निस्सिम चाहते दादाशेठ घावटे पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. निश्चित प्रेक्षकांसाठी मोठी संधी आहे. मगाशीच प्रदीप सर मी सांगितलं की किती तुम्ही चिठ्ठ्या फाडणार आहेत, कारण तसं जर कमी असतं तर मला 2-3 पुस्तकं द्या डायरेक्ट. काय लकी ड्रॉ आहे, लागलं तर लागलं आपलं नशीब. तिथे लिमिटेशन आहे आणि मला वाटतं तिथे 300 चिठ्ठ्या आपल्याला खरं तर फाडायच्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर खरं तर आपण या ठिकाणी समालोचक कक्ष संपर्क करा आणि आपण पाहतोय आपला नशीब वाजवण्याचा प्रयत्न नक्कीच या स्पर्धेमध्ये करा. तिसऱ्या षटकाला
प्रारंभ अभि गव्हाणे इथे दोघांमधली दरी होती. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार होता का विकेट होती, काय सांगताल सर? नाही, विकेटच होती, कारण असे झेल घ्यायला पाहिजे. इतका मोठं प्लॅटफॉर्म आहे, इतका मोठा स्टेज आहे, असे झेल व्हायला पाहिजेत. परंतु झेल निसटल्यानंतर मात्र तिकडे चौकार गेलेला आहे आणि विशेष म्हणजे नवनाथ आडवळे यांच्याकडून झेल निसटलेला आहे. अभिची विकेट इथे मोठी ठरेल, कारण हे त्याचं घरचं मैदान आहे. इथे कित्येक सामने तो प्रॅक्टिस मॅचेस खेळलेला आहे. त्यामुळं मोठा अनुभव त्याच्या पाठीशी असताना त्याची विकेट इथे त्याला जीवदान देणं काय असतं हे येणाऱ्या बॉलमध्ये आपल्याला समजू शकतं. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकला. 31 धावपलकावरती आहे अनुप शेठ भंडारी, जे खरं तर या संघाचे संघ मालक देखील आहे. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून विशाल शेठ आहेत, ते देखील अपवाद या संघाचे संघ मालक राहिलेला आहे. यावेळेचा चेंडू यास पुढच्या चेंडूवरती झेल सोडल्यानंतर अभि गव्हाणे जखमेवरती मीठ चलतोय. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. दुखऱ्या जखमेवर मीठ चोळायचं काम आता अभिगवानेनं केलेलं आहे. चांगला फटका मारला. खरं तर त्याचा तो स्ट्रॉंग झोन आहे आणि लेफ्ट हँडेड आपण अनेकदा असे फटके बघितलेले आहेत. बघायचं या षटकामध्ये थोडंसं प्रेशर अनुप भंडारी यांच्यावर असेल. तो प्रेशर कसा रिलीज करतील, मोठं चॅलेंज असणार आहे. मोठं 2 खेळाडूंमधलं बॅटल, परंतु चांगला बॉल याची गरज होती, कारण आपण पाहतो इथे आता अभिगवाने सुसाट सुटलेला होता. आणि खरं तर पहा, प्रेशर असतं. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या पहिल्या किंवा 2 चेंडूवरती जर धावा आल्या तर ते षटक कित्येक वेळा मोठं होतं ना, आपण इथे पाहिलेलं आहे. अनुप शेठ भंडारी यांनी मात्र ह्या चेंडूच्या माध्यमातून कमबॅक केलेला आहे. 35 धावा फलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा बुंद्यामध्ये चेंडू उतरला. फायनलमध्ये संतोष वारे चेंडूवरती येतील. तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 36 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अरे खरं तर अनेक प्रेक्षक येत आहेत. आमच्या ग्रामीण भागातून देखील प्रेक्षक. आज सकाळपासून सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे त्यांचे पाय ऑटोमॅटिक मैदानाकडे लागलेले आहेत. म्हणजे राजापूर गावावर असेल, दानेवाडी असेल, इकडे गोलेगाव असेल, सगळ्या भागातून सगळे अनेक प्रेक्षक इकडे यायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्या आमच्या दर्दी गुणवान प्रेक्षकांचं आम्ही रॉयल ट्रॉफी आयोजकांच्या वतीनं, सायराम मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. मानसच आयोजकांचा तेच होता. खरं तर आपण पाहतोय स्पर्धा भरवताना एक तर सुरुवात रविवारी आली पाहिजे किंवा एंडिंग तरी रविवारी आली पाहिजे, परंतु आपण पाहतोय असं मैदान आहे ना सर, की इथे रविवार मॅटरच करत नाही. दिवस कोणताही असू द्या, वाईट बॉल आहे. इथं प्रेक्षकांनी खरं तर आपण पाहतो कोणी प्रेक्षकांनी केलेली गर्दी आहे, आणि प्रेक्षक नसेल तर सर मला वाटतं स्पर्धेला मजा नाही आहे. 37 धावा धावपलकावरती इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तिसरं षटक आपण पाहतो इथं प्रगती पथावरती. यावेळेस समोर पुढ्यामध्ये उडवलाय. डीप लॉंगनला संघाचा आयकॉन बरसलाय. ओमकार साळुंगेचा ब्लास्ट आहे हा षटकार. जबरदस्त फटका ओमकार साळुंकेच्या बॅटमधून. अशी काही नावं आहेत की जी पहिल्यांदाच आपण ऐकतोय, परंतु मला असं वाटतं की हीच नावं कंटिन्युअसली लोकांच्या चर्चेमध्ये राहिली पाहिजे. आपण पाहतो आयकॉन तेच येतात, तेच तसेच बॅटिंग करतात, किंवा कधी त्यांच्याकडून चांगला खेळ होतो, कधी खराब खेळ होतो. परंतु मला असं वाटतं की नवीन आयकॉन्स जे आहेत की जे परिचित नाहीत लोकांना, त्यांनाही पुढे आणलं पाहिजे. आणि बघा काय जबरदस्त इथे लॉफ्ट केला होता फटका, सरळ खेळला. रॉयल ट्रॉफी आपली जी गॅलरी आहे तिला मानवंदना दिली या फटक्यानं. दमदार षटका. खरं तर तुम्ही नवीन आयकॉनचा उल्लेख केला मगाशी. विश्वजित गरुड देखील सुंदर बॅटिंग करून गेला. इथे आपण जर पाहिलं ओमकार साळुंके पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील त्याला चांगला स्टार्ट मिळाला होता. बारामती तालुक्यातील काटेवाडीचा असणारा हा खरं तर कोहिनूर हिरा आहे. यावेळेस आपण पाहतो खरं तर मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा मैदानावरच्या आतमध्ये करतील. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 44 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. रॉयल ट्रॉफीचं खरं तर तिसरं पर्व आहे, आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. असा एक मोठा क्रीडा महोत्सव आपण पाहतोय इथे रॉयल ग्रुप व सायराम मित्र परिवार यांच्या माध्यमातून आहे. समोर पुण्यामध्ये हेलिकॉप्टर जमिनी समांतर राहिला. पाठीमागे आपण पाहतो सादिक उभे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण इथे मैदानावरती पाहता, आणि एका धावी बरोबरच तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्लासिक 11 शिरूर 1 गडी बाद 45. ह्या 3 षटकामध्ये आपण पाहतो मला वाटतं क्लासिक टीमने डोकं बरंचसं वरती काढलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने रॉयल टीमने, तुम्ही जर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असेल तर इथून काय गेम प्लॅन बनते गायकवाड सरांना अवलंबायला लागेल. विकेट्स आता घ्यावे लागतील, कारण पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे. जिथे जिथे पार्टनरशिप बिल्ड होतात तिथे मोठा धावफलक उभा राहतो. या जोडीला कसं फोडायचं ही थोडीशी मीटिंग होईल, आणि त्यातली त्यात महत्वाचं म्हणजे हे षटक कोण हाताळतंय हे महत्वाचं राहील. आणि बघायचे अनेक ऑप्शन्स आहेत, त्यापैकी कोणतं ऑप्शन्स विशाल गायकवाड निवडतात हे बघावं लागेल. परंतु एक दमदार आयोजन. तुम्ही बघा, बक्षिसांची मालिका असलेली, भरदार बक्षिसांची मालिका असलेली ही क्रिकेट स्पर्धा आहे, जिथे मगाशी प्रदीप सरांनी सांगितल्या प्रमाणे प्रेक्षकांना देखील मोठं बक्षीस आहे.
लकी विनरसाठी इलेक्ट्रिक स्कूटर हे बक्षीस दिलं जाणार आहे. डॉक्टर संतोषजी पोटे, मेरा नर्सिंग होम, भरत कुमार चोरडिया आणि सुदेशजी म्हस्के साहेब यांच्या वतीनं हे एक मोठं बक्षीस प्रेक्षकांसाठी आहे, इलेक्ट्रिक स्कूटर. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 45 एक गडी बाद. क्लासिक 11 या संघाचं धावफलक इथे आपल्याला दाखवतोय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. नवनाथ हाडवळे आयकॉनकडे पुन्हा एकदा संघनायकानं जाणं पसंत केलेलं आहे आणि महत्वाचं होतं ते, कारण त्यांना माहिती पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे. इथे पार्टनरशिप ब्रेक करायची असेल तर एक आपल्याला महत्वाचा स्ट्रायकर बॉलरच लागेल आणि त्यासाठीच नवनाथ हाडवळेच्या हातामध्ये चेंडू. नाही, नक्कीच नक्कीच, कारण सर आणि त्याशिवाय पर्याय नव्हता याचा आयकॉन म्हणून तुम्ही ज्यावेळेस संघामध्ये खेळता तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. ज्यावेळेस खरं तर परिस्थिती खूप बिकट होती, असं वाटतं की आता सर्व काही संपलं, त्यावेळेस मात्र आयकॉनलाच आणलं जातं आणि मला वाटतं त्या कारणासाठी नवनाथ हाडवळे नवनाथ हाडवळेंबरोबर आम्ही ज्यावेळेस डिस्कशन करत होतो त्यांनी एकच सांगितलं की अंगाच्या जवळपास बॉल द्यायचंच नाही. जितकं काय होईल तुम्ही बाहेर खेळ, कव्हरला मारू द्या. त्याच्यात क्लास फलंदाजाचा आपल्याला बघायला मिळेल, परंतु त्यामध्ये आपल्याला जास्त सक्सेस देखील मिळेल आणि हेच काम करताना नवनाथ हाडवळे आपल्याला बघायला मिळतात. उजव्या इष्टीच्या 6व्या-7व्या स्टंपवर बॉलिंग इथे करताना बघायला मिळतात आणि मात्र तिथे इकॉनॉमिकल बॉलिंग या षटकामध्ये 46 धावफलकावर एक गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ असताना नक्कीच आपण पाहतो खरं तर या षटकामध्ये नवनाथ हाडवळे आणले, त्याला धावाही वाचवायच्या सागर सर आणि आपण पाहतो इथे एका बाजूला अभिषेक गव्हाणे जे 9 चेंडू खेळलेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 16 धावांवरती आहे. तर ओमकार सळुंके संघाचा आयकॉन त्यांनीही 7 चेंडू खेळलेत, 15 धावा. ही जोडी त्यांना भागीदारी संपुष्टात आणायची, परंतु त्याचबरोबर आपण पाहतो धावाही वाचवायच्या आहेत. मोस्ट इमर्जिंग प्लेअर, मोस्ट स्टायलिश प्लेअर असे अनेक विशेषण लागू होतील खरं तर अभिषेक गव्हाणेला आणि ते काम, तो नाव त्याला कायम ठेवायचं असेल तर या गोलंदाजावर देखील हल्ला करावा लागेल आणि तो प्रयत्न सातत्यानं सुरूच आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू, परंतु इथे मात्र समोर चॅलेंज मोठंच आहे. नक्कीच अरे, कारण आपण पाहतो खरं तर नवनाथ हाडवळेचा हाच क्लास राहिलेला आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला खेळाडू आणि विशेष म्हणजे आपण पाहतो अनेक अनेक मानाच्या स्पर्धेमध्ये आपण याचा आयकॉन आणि याचा आयडल म्हणून खेळताना खेळाडूला पाहिलेला आहे. 46 धावा धावफलकावरती अभिगमने मगाशी खरं तर तुम्ही उल्लेख केला, परंतु आपण पाहतोय त्याची थोडीशी संथ इनिंग पाहायला मिळते, कारण इतक्या चेंडूमध्ये मात्र आपण पाहतो कित्येक धावा त्याने पटकवलेल्या आहे, परंतु चॅलेंज आहे तितकंच तगडा. नवनाथ हाडवळे हा देखील कच्च्या गुरुचा चॅलेंज नाहीये, त्यामुळे कदाचित आपण पाहतो गेम प्लॅन बनवण्याचा प्रयत्न इथं मैदानावर. लो फुल टॉस, लॉंग ऑफला, वाईड इश लॉंग ऑफला, प्रेशर बरत होतं सागर सर इथे आणि मला वाटतं त्या प्रेशर खाली अभिगमनेचा खेळ थांबलाय. डेफिनेटली, कारण मोठा स्ट्रोक येणं साहजिकच होतं आणि तो फटकाही फसला. दुसऱ्या अटेम्प्टवर निशांतनं झेल टिपला आणि एक मोठी विकेट अभिषेक गव्हाणेच्या माध्यमातून. मोठी विकेटच म्हणावं लागेल, कारण सागर सर चेंडू आता फुटबॉल प्रमाणे त्याला दिसू लागलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या काही षटकामध्ये अभिगमने किती धोकादायक होतं हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. किती धावांचं अंतर कमी करतील, काय सांगता ह्या विकेटवरची? ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग सुरू होती, 10-20 धावा तर नक्कीच इम्पॅक्टफुल राहतील या स्कोर कार्डवर, परंतु खूप बॅटिंग डेप्थ आहे. क्लासिक 11 म्हटलं की आपण 7, 8, 9 नंबर पर्यंत बॅटिंग आणि निश्चित आता डाव्या हाताचा मोठा बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळतंय. नाव असेल अमोल पवार. अनेकदा आम्ही बघितलेलं आहे, ज्यावेळेस आम्हाला क्रिकेटचा कळायचा नाही तेव्हा आम्ही गॅलरीत बसून अमोल पवारच्या नुसतं बॅटिंगचा लूप उठवायचो. तो असे फटके मारायचा, ते चेंडू डायरेक्ट गार्डन मध्ये जायचे आणि आजही तो क्लास आपल्याला निश्चित बघायला मिळतोय. अमोल पवार इनिंग महत्वाची राहील. समोर नवनाथ हाडवळे चांगल्या टच मध्ये गोलंदाजी करतायत. मी तर असं म्हणेल की हे मैदानच अमोल पवार यांच्यासाठी वरदान ठरलेलं आहे. ज्याच्या वेळेस खरं तर आपण पाहतो तुमच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं, अनेक वेळा अमोल पवार यांनी मात्र इथे उत्तर दिले. गती परिवर्तन हा चेंडू टाकला, एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 47 धावा धावफलकावरती. आतापर्यंतच्या ह्या नवनाथ हाडवळे यांच्या आयकॉनच्या षटकाकडे सागर सर कसे पाहताय? इम्पॅक्टफुल षटक, जिथे गरज होती धावांचा वेगही कमी करायचा होता, विकेटचाही महत्वाचा राहिला, तिथे मात्र नवनाथ हाडवळेला जे काम कर्णधारानं सोपवलं होतं, मला असं वाटतं की त्याच्यात कितीतरी पटीनं चांगलं काम नवनाथ हाडवळेंनी केलेलं आहे. धावा वाचवलेत आपण पाहतोय. मला वाटतं एक शेवटचा चेंडू त्याला इथे मैदानावरती टाकायचा आहे. 47 धावा धावफलकावरती आहे. जरी आपण पाहतो खरं तर आता अभिगमने बाद झाला आता, कारण ओमकार साळुंकेकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं आहे. विरोधी देशाला फटकावता गती परिवर्तन हे अस्त्र मैदानावरती बाहेर काढलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रवी उपशा मनोहर ढोबळे साहेब आणि प्रवीणदादा दसगुडे साहेब यांच्या मालकीचा क्लासिक 11 शिरूर 2 गडी बाद, 47 धावा. अंतिम 12 चेंडू आहे. किती धावफलक अपेक्षित करताय? दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आदरणीय संजयजी भोसले आणि झहीरजी काझी हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. 47 बनवलं गेलं. सागर सर अजूनही 12 चेंडू आहे. धावफलक कुठे पाहताय? 70 धावा दिसतात आहे मला, परंतु गोलंदाज ऑप्शन्स भरपूर मागाशी मी सांगितलं. आणि आता गोलंदाजी मार्कवर सगळ्यांच्या आवडतीचा गोलंदाज आहे. नाव असेल सौरभ शेळके, गाव आहे. आणि निश्चित या मैदानावर अनेक चांगले पराक्रम केलेले आहेत. परंतु आता असं काही काम करायचंय की एकतर चर्चेचा खेळाडू म्हटलं की प्रेशर जास्त राहतो. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागेल. मगाशी चांगलाच झेल टिपला होता, खूप लांबच जाऊन आम्हाला असं वाटलं होतं की बॅलन्स बिघडतो की काय, परंतु अत्यंत चांगला झेल टिपला होता. विश्वास भरपूर आहे, कॉन्फिडन्स आहे खेळाडूकडे. या षटकात बघायचं काय कशी कमाल असेल. हो, अमोल पवार यांच्या स्लॉट मध्ये बॉल आणि डायरेक्ट समोरच्या प्लॉटवर मोठा षटकार. नाही, मला वाटतं चेंडू चेक करावा लागणार आहे. चेंडूच्या मला वाटतं कदाचित 2 भाग झाले की काय, कारण बाहुबली खेळाडूचा हा बाहुबली तडाखा होता. डीप लॉगॉनला आक्रमण होतं. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. क्लासिक 11 शिरो संघाचा अर्धशतक धावपलकावरती, 53 धावा धावपलकावरती पूर्ण आहे. कोणाची काय खासियत असेल हे मला माहिती नाही, परंतु सौरभ शेळकेंची एक खासियत आहे. पहिले 1-2 बॉल त्यांच्यासाठी भयानक असतात, म्हणजे ते कुठेही टाकले तरी ते महागडेच ठरतात, परंतु नंतर ते कमबॅक करतात. पहिला तर बॉल षटकारासाठीच गेलेला आहे. बघायचंय वापसी कशी असेल. हो, चांगला बॉल नवनाथ हडवळेंच्या अगदी जवळून. विकेट रनआउट साठी, परंतु तिकडे मात्र आपल्या घरट्यात सुरक्षित. मला वाटतं सौरभ शेळकेचे पहिले 1-2 चेंडू देवासाठी असतील. पहिले आपण म्हणत असतो ना की पहिले 2 चेंडू देवासाठी सोडलेले आहेत. मला वाटतं कदाचित तसं असणार, कारण परंतु दुसऱ्याच चेंडूवरती सौरभ शेळकेने केलेला कमबॅक आहे. आता खूप दूरवरती मी नेणार नाही. सौरभ शेळके आणि सागर ढवळे सर एकमेक मला वाटतं एकाच वर्गामध्ये होते, क्लासमेट देखील आहे. जिद्द कशा पद्धतीचे आहे, कसा खेळाडू आहे, मला काय आवडेल. नाही, वर्गात आम्ही म्हणतच ना, आम्ही कधी वर्गात बसलोच नाही. सौरभ शेळके कायम बाहेर, त्याच्यामुळे सागर ढवळे कायम बाहेर. परंतु हो, अमोल पवार या बॉलला शिरूर शहराची सैर करायला लावली. कुठे काय काय चाललंय ते बघायला जा. बॉल बाहुबली खेळाडूचा बाहुबली सुपर डुपर हिट षटकार होता. आणि मला वाटतं ही खरं तर कधी कधी तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागणार आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं, अमोल पवार सर थोडेसे स्ट्रगल करत होते आणि तिथे मात्र स्वाभिमानाला धक्का लागला. आणि स्वाभिमानाला धक्का लागल्यानंतर मात्र तुमच्यातला माणूस जागा होतो, आणि जागा झाल्यानंतर माणूस तर किती खतरनाक आणि डेंजर बनत असतो. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दॅट्स विंटेज अमोल पवार हिट इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. खूपच लांब हा अगदी मोठा षटकार ठोकलेला आहे. आपले इरादे स्पष्ट करत आहेत अमोल पवार. या षटकामध्ये 2 महाकाय षटकार आपण बघितलेला आहे. स्कोर कार्ड डायरेक्ट जाऊन पोहोचलाय 59 धावांवर. प्रेशर दबाव असेल. सौरभ शेळके कशी बाहेर येतील बघायचंय. नाही, मला वाटतं फायटर आहे सौरभ शेळके. इथून एक कमबॅक करून वाईट यॉर्कर हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहिला. हातात मात्र बॅट तिथे निसरले. निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. जिथे षटकामध्ये आपण पाहतो षटकार चौकार येत असतात, तिथे एखादा निर्धाव चेंडू आपण पाहतो गोलंदाजासाठी वरदान ठरत असतो का. विशाल गायकवाड यांचे अत्यंत विश्वासू गोलंदाज या पूर्ण टीम मध्ये कोणी असतील ते सौरभ शेळके आहेत. त्यांना माहिती आहे हा माणूस असा, हा गोलंदाज असा आहे की जिकडे थोड्या धावा जातील परंतु महत्वाची विकेट घेईल. आखूड टप्प्याचा बॉल, ही लेंथ इथे अजिबात कामाला येणार नाही. आणि अशी लेंथ वापरली की मग त्याचा रिझल्ट एकच असणार आहे, तो म्हणजे चौकार, 4 रन. अमोल पवार दिवसभर सीमारेषा दाखवते. अशी लेन जर सौरभ शेळके तुम्ही मैदानावरती दाखवली, कारण आपण पाहतो आदित्य ओषण पेटलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहतो जखमी वाघ आहे, आणि जखमी वाघाची मोठी दहाड होती डिफाईट सीमारेषेला. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 63 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा महापूर आलेला आहे. खोऱ्यानं धावा ओढतायत अमोल पवार. समोर सौरभ शेळके महागडे ठरतायत. आणि मात्र थोडीशी दिशा खूपच भरकटलेत. वाईट बॉल उजव्याशीच्या भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल. आणि एक अवांतर धावे बरोबरच टीमचा स्कोर पुढे जात असताना 64. 64 धावा धावपलकावरती सौरभ शेळके. आपण पाहतो थोडासा मला वाटतं धाव्यांची मोठी उधळण करताना पाहायला मिळत होतं, परंतु अमोल पवार हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. कारण पुढे जाऊन क्लासिक 11 टीमसाठी अमोल पवार यांची बॅटिंग खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सूर सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुलरलेनचा बॉल पुढे सरसावण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती निर्धाव आलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 64. हेच बॉल टाकायचे होते. आता जो शेवटचा बॉल टाकला सौरभ शेळके यांनी, अशीच लेंथ ठेवायला पाहिजे होती. मात्र लेंथ थोडीशी आखूड टप्प्याची ठेवली, त्यामुळे अमोल पवार यांनी त्यांच्यावर खूप मोठा हल्ला चढवला. 5 षटके इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहे. खरं तर आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी जी इलेक्ट्रिक बाईक आहे लकी ड्रॉची
त्याविषयी खरं तर आपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि 50 रुपयाच्या कुपन खरेदी करून मात्र आपण पाहतो एक लकी विनरला इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी आपल्याला इथे असेल. आता कोणी कुपन खरेदी केले नाही केले हे मला माहिती नाही, परंतु सतीश जिंजोरकर सरांची मला पावती इथं पाहायची आहे, कारण अशा गोष्टीमध्ये त्यांचं नशीब खूप मोठ्या जोरावरती राहिलेलं आहे. आता पाहायचं त्यांनी की खरेदी केले का नाही लकी. नाही अजून नाही आहे. मला वाटतं शेवटच्या दिवसाचा योग्य टप्प्यामध्ये पाहायचं असेल. योग्य टप्प्यामध्ये आलं नाही, मला वाटतं वेळ त्यांच्याकडे असेल. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये निशांत जाधव या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. 64 धावा धावफलकावरती ओमकार साळुंके संघाचा आयकॉन आहे. या सुंदर फटका जैसे आया वैसे धोडाला तो लाईफ झिंगाराला संघाचा आयकॉन बरसतोय. षटकार जर बाउन्सरच टाकायचा आहे तर असा टाकावा लागेल जो कानाच्या जवळून जाईल. बॅटवर येतात चेंडू बाउन्स होत आहेत जरूर, परंतु मला असं वाटतं की जी हाईट प्रेडिक्ट करता जी पाहिजे खेळाडूला तीच मिळते. आणि काय षटकार मारलाय, खडे खडे अगदी सहज. असं वाटतं आपण एखाद्या बागेत सहज शतपावली करतो ना, सहज रमतो जाऊन, अशा पद्धतीने अगदी सहज षटकार ठोकलेला आहे. 70 धाबा. खरं तर या फटक्यामध्ये मला वार्षिक शेखची देखील आठवण झाली. याच पद्धतीने तो खरं तर शॉट ऑन द पूलच्या फटका सरस सीमारेषेच्या बाहेर एक प्रेक्षक गॅलरीत टाकून देतो. हा षटकार आलाय आणि या षटकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे 70 धाबा. तुम्ही मगाशी उल्लेख केला ना की आपट बार, परंतु तो जर समोर आपण पाहतो ओमकार साळुंकाच्या बॅटच्या मिडल होत असेल तर मग मात्र आपण पाहतो तुम्हाला लाईन आणि लेंथ इथे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी वेगळीशी चेंज करावं मला लागेल. असं वाटत नाही आता निशांत बाउन्सरचा प्रयत्न करतील. एक तर फुलर लेन्सच बॉल टाकावा लागेल, तोही वाईड यॉर्कर उजव्या शीर्षा बाहेर कसं फलंदाजाला खेळता येईल याचा विचार गोलंदाजाला करावा लागेल. धावफलकावर 70 धावा आहेत, मोठा स्कोर उभा राहिलेला आहे. शेवटच्या षटकात आक्रमण मात्र दोन्ही फलंदाजांकडून सुरूच आहे आणि एक मोठी स्पर्धा. जसं आपण पाहतो 1.5 लाख रुपयाचं बक्षीस संदीप दादा भानुदास कोतकर पाटील, महापौर अहिल्यानगर यांच्याकडून एक मोठं बक्षीस या स्पर्धेतून आपल्याला बघायला मिळतंय. बोलतो जुना चेंडू साईराम मित्र परिवार यांच्या आयोजनातून एक बहारदार आयोजन. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार अनेक दिवसांची प्रतीक्षा असते. खरं तर एकदा का नोव्हेंबर महिना सुरू झाला की मग या स्पर्धेची वेध लागतात प्रेक्षकांना आणि आज तो दिवस अखेरीस आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय. सकाळपासून एक चांगल्या सामन्यांची मालिका आणि मात्र दुपारच्या सत्रात देखील एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 70 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर असा जो षटकार मारला त्याचबरोबर आपण पाहतो चेंडू बाहेर गेला. सामना खेळत असताना मॅच बॉल किती महत्वाचा असतो. मॅच बॉलवर फलंदाजाची नजर बसलेली असते आणि निश्चित त्यांना तो हाताळताना, त्यांना तो फटके मारताना थोडंसं सोयीस्कर होतं. तो बॉल आलेला आहे आणि बघायचं आता पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलं होतं आयकॉननं. तर निशांत हा एक अत्यंत झुंजारू खेळाडू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमधून तो बाहेर नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल, मात्र ती चूक परत एकदा. मला वाटतं ती चूक परत एकदा नाही सर तर सातत्याने ओमकार साळुंके मजबूर करतोय त्याच लेथवरती चेंडू टाकण्यासाठी आणि रिझल्ट समोर आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं एक बाहुबली हिट आहे. ओळीने दुसरा षटकार त्या मैदानावरती. अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये आपण पाहतो संघामध्ये बरेचसे सिनियर खेळाडू आहेत. त्यांनी खरं तर गोलंदाजाचं बोलणं गरजेचं असतं का. निश्चित सांगितलं पाहिजे, परंतु निशांतलाही मोठा अनुभव आहे आणि सगळ्यांना माहिती आहे अशा 2 षटकार जरी गेले असले तरी अशा परिस्थितीमधून तो बाहेर येईल. फक्त लेंथ मध्ये सुधारणा करावी लागेल. ही जर लेंथ कायम ठेवली तर मग फटके पडण्याची दाट शक्यता आहे. 76 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये राऊंड द विकेट आला यावेळेस आणि आपण पाहतो ते देखील गरजेचं आहे. यावेळेसचा चेंडू बॉटम हँडचा वापर जमिनी समांतर फटका क्षेत्ररक्षक मात्र तिथं चेंडूवरती येतील. एकच धाव इथं मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला बंटी पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आलाच नाही, परंतु नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतो अमोल पवारला इथे परतावं लागणार आहे. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये असेल आणि एका धावीबरोबरच पहा संघाचा धावपळ पुढे जाईल. 77 जाईल परंतु तिसरा फलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ओमकार साळुंके. मला वाटतं जशी पहिली विकेट गेली तेव्हापासून मैदानाच्या आतमध्ये सागर सर आलेला आहे आणि बारामतीच्या या सुपरस्टारच्या फलंदाजीविषयी किती प्रभावित झालाय आपण. एकतर म्हणजे त्याची एक गोष्ट मला आवडली की तो खराब बॉलच बाहेर पाठवतोय. जिकडे चांगले बॉल येत आहे तो जमीन समांतर मारतोय. आपल्या विकेटचं महत्व त्याला माहित आहे. असेच आयकॉन आम्हाला आवडतात की जे मॅच घेऊन खेळतात. इरिस्पॉन्सिबल फटके अजिबात नाहीत. बेजबाबदार पद्धतीचा फटका मारून बाहेर जाणं हे काही बरोबर नाही, परंतु या प्लेअरला माहिती आहे आपल्या टीमसाठी आपली विकेट किती महत्वाची आहे. आणि इकडे मात्र तशाच पद्धतीचा फटका, इकडे थोडासा टायमिंग कमी पडला आणि शेवटच्या षटकात आयकॉन बाद. उशीर झालाय परंतु आपण पाहतो तरी देखील आपण चांगली गोलंदाजी म्हणूया तिथे.
याआधी जे 2 षटकार खेचले होते ना ओमकारनं, ते आपण पाहतो मिडल अटॅकचे चेंडू होते. हा बॉल आपण पाहतो ऑफस्टिकच्या पलीकडून सातत्याने जाणून बुजून हॉरिझॉन्टल फटका खेळला आणि डीप मिड विकेटला टिपलेला सुंदर जाईल. परंतु ओमकार साळुंकेची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवाय काहीच हरकत नाही. सुंदर बॅटिंग खरं तर आपण पाहतो क्लासिक 11 शिरूर या टीमसाठी त्यांनी इथं केलेली आहे. 4 गडी बाद 77 धावा धावपलकावरती आहे. आणि म्हणून मी मगाशी खरं तर जो प्रश्न उपस्थित केला की सिनियर खेळाडू बोलाय का जात नाही, कारण तुम्ही सांगितलं की बंटी पाटील सरांचे अनेक असे गोलंदाज आहे की ज्यांना फक्त बघितलं ना तरी कळतं की चेंडू कुठे टाकावा. आणि मला वाटतं 30 लेंथ आणि लाईनमध्ये परिवर्तन केलं आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाली. क्लासिक टीम अशा नवीन आयकॉनसाठी नेहमीच ओळखली जाते. मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी वसीम शेख म्हणून त्यांनी एक आयकॉन इंट्रोड्यूस केला होता. साताराचा असा खेळाडू त्यांनी इकडे आणला होता की तो त्याच्या बॅटला बॉल लागले की मग तो बॉल हरवायचाच. आणि निश्चित आजही त्यांनी एक असा आयकॉन इकडे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा इकडे आणलेला आहे. निश्चित त्याने सुद्धा सगळ्यांची ओ हो हो काय बॉल होता, थोडी जागा दाखवली ऋषी गाडेकरनं आणि त्याचं फर्निचर डायरेक्ट डिस्ट्रॉय झालेलं आहे. खूप दाखवली. विशेष म्हणजे आपण पाहतो याचीच वाट पाहत आता, कारण सातत्याने निशांत ओमकारसाठी हेच हेच जाळे त्यांनी रचलं होतं, परंतु ओमकार ताकद तो लावू देत नव्हता. परंतु ऋषी आला आणि आता त्याला वाटलं की येस की हा चेंडू मी टाकू शकतो. यू मिस आय डेफिनेटली हिट. डावाला पडलेला आपण पाहतोय 5वा खिंडार. मागाशी तुम्ही वसीमचा खरं तर नामोल्लेख केला, परंतु त्याच्यासोबत किरण मोरेने देखील मैदानाच्या आतमध्ये आग लावून टाकलेली होती. 5 गडी बाद 77 धावा संघाचा एक महत्त्वपूर्ण नेता मैदानावरती सज्ज होतोय. अर्थातच आपण पाहत आहोत विशाल साळवे विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे. खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आहे. इथे जर विकेट हॅट्रिक आली तर मला वाटतं पहिले 2ही षटकार प्रेक्षक राजा विसरून जातील सर. परंतु कमबॅक चांगलं झालेलं आहे. प्रदीप सर अवघड असतं खरं तर अशा स्लॉक षटकांमध्ये जेव्हा 2 षटकार मोठाले येतात पहिल्या 2 बॉलवर. परंतु निशांतला मगाशीच मी सांगितलं की जितका मोठा अनुभव आणि त्याच्या या यशाचं गमक जर आपण बघितलं तर जे एसटी पाठीमागे जी व्यक्ती उभी आहे विशाल गायकवाड यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे या खेळाडूला मोठं करण्यासाठी, त्याला पुढे आणण्यासाठी. आणि चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून चांगली कामगिरी होताना आपण बघितलेले. बॅटची एज वेग जोरदार आणि चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. पहिला डाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये इथे संपलेला आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग केली आपण पाहतो संघाच्या आयकॉननं आणि संघाचा धावपल पुढे नेला आहे. 81 धावा धावपलकावरती आहे. स्टंपसाठी पाणी हवं आहे आतमध्ये, स्टंपसाठी आतमध्ये पाणी हवं आहे. 81 धावा धावपलकावरती आपण पाहतो बनवले गेले आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 82 धाव्यांची गरज इथे मैदानावरती पाहायला मिळते. चला क्लासिक टीम चला आतमध्ये. एक मोठा संघर्षच आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. मोठ्या व्यासपीठावरती आपण पाहतो इथं कर्तृत्वस्तवाला इथे मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे. रॉयल ट्रॉफी 2025चा एक मोठा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव इथे मैदानावरती आपण पाहतोय. 81 बनवलं गेल्या जिंकण्यासाठी 82 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. टीम चला आतमध्ये. डॉक्टर अविनाश गावडे सर कधी इन ॲक्शन आहे? उद्या परवा ओके. स्टंपसाठी पाणी हवं आहे आतमध्ये. आयोजक टीम स्टंपसाठी पाणी हवंय. स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे ते शिरसाट स्पोर्ट्स, अंगद स्पोर्ट्स, जानवी स्पोर्ट्स, अडसूल काल डेकोर, विश्वास मचाले, गंगा ग्रँड हॉटेल, ऋषी भाऊ धुमाळ, मुन्ना भाऊ शेख, जितेंद्र भाऊ गोडसे, राहुल शेठ महाजन, धनंजय तात्या पाचंगे, सरपंच पंकज भाऊ कारखिले, प्रवीण शेठ कवास्टे, सचिन दादा गावटे, तुषार भाऊ पवार, गणेश शेठ पठारे, डॉक्टर अविनाश गावडे, शुभम भैया गंगावणे,
राहुलदादा विठ्ठल पवार, शेलर मामा गुळाचा चहा, कपिल नाना घावटे, ज्ञानेश उर्फ माऊली कुरुंदळे, भरतभाऊ रासकर, उदयनराजे कुरुंदळे, पांडुरंग शेठ शिंगाडे, ज्ञानेश भाऊ ढेरंगे, ओमकार शेठ कर्डिले, प्रवीण भाऊ गोबारे, अक्षय शेठ दसगुडे, गणेश शेठ दसगुडे आणि एस ग्राफिक्सचे मालक अविनाश साबळे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. स्पर्धेचे आयोजक रॉयल ग्रुप, संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच आणि संपूर्ण साईराम मित्र परिवार. रॉयल ट्रॉफीच्या निमित्ताने आणखी एका गोड व्यक्तीचे या ठिकाणी शुभागमन होते. चेंडू द्या आतमध्ये. राळगण थेरपाळ गावचं क्रिकेट अनेक वर्षे ज्यांच्या वती फिरलेलं आहे, आमचे सागर कारखले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून स्वागत आहे. मला वाटतं रॉयल ट्रॉफीचं आयोजन पाहण्यासाठी राळेगण थेरपाळचे अनेक मान्यवर आलेले आहेत. येत्या काळामध्ये आपण पाहतो त्यांच्या गावामध्ये देखील आपण पाहतो मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि युद्ध पातळीवरती आपण पाहतो तिथे चालू आहे त्यांचे प्रयत्न. या सर्वांचं खरं तर आपण स्वागत करूयात. तिथे आपण राहुल गाडीलकर या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून स्वागत. उस्मान मिर्झा सर, आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 81 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय ब्याऐंशी धावांचा पाठलाग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. चांगला धावफलक आपण पाहतो करतं सागर सर इथे मैदानाच्या आतमध्ये गोळा झालेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत नवनाथ हडवळे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विशाल विक्रम अलभर यांना आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. इतिहास मोठा आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहतो स्वस्तात परतणारा आपण पाहतो आता विशाल अलभरला इथे मैदानावरती मोठ्या सामन्यामध्ये एक मोठी रनचेस करावी लागणार आहे. तर सलामीचं षटक अर्थात पहिले षटक इथं टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती संघाचा आयकॉन ओमकार साळुंकेला इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 82 धावा मैदानावरती बनवायच्या सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. खरं तर आपण जर पाहिलं अमर साठे सर असतील, त्या आमचे सतीश जिंजुरकर सर आहेत आणि हेमंत परदेशी सर, हे तिन्ही खरं तर ऑफिशियली पंच आपण पाहतो सकाळच्या 17 पासून सागर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. या तिन्ही पंचांच्या कामगिरीविषयी काय सांगताल? अंपायरिंग क्षेत्रामधलेच टॉपची नावं आहेत आणि अमर साठे सरांचं तर हिस्ट्री मोठी राहिलेली आहे. इंडिया कप सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. साठे स्पोर्ट्स नावाने त्यांचं शॉप देखील आपल्याला सगळ्यांच्या सेवेत आपल्या आहे. निश्चित अंपायरिंग हे एक महत्त्वाचा घटक राहतो कोणत्याही स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात, गोलंदाज मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतात. वा, चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल नवनाथ हडवळेनं डिफेन्स केला. सुरक्षात्मक फटका खेळत एका धाव्याने डावाला सुरुवात. 82 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कधी कधी आपण पाहतो दोन्ही आयकॉन एकमेकाच्या समोर आल्यानंतर काय गेम प्लॅन बदलले जातात का? विशेष म्हणजे आपण पाहतोय प्रतिस्पर्धा संघाचा जर गोलंदाज याचा आयकॉन असेल, चांगला असेल तर त्याला आपण पाहतो झुकतमाप दिलं जातं आणि नंतर आपण पाहतो बाकीचे जे गोलंदाज आहे त्यांच्यावरती आक्रमक चढवलं जातं. या वा, डान्सिंग डाऊन द विकेट, दॅट्स अ टिपिकल हिट. विशाल अलभरचा बिडा फोडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आहे. निश्चित चांगला फटका बघायला मिळाला. ज्युनियर कृष्ण सातपुते म्हणून ओळख आहे. आणि बघा प्रदीप सर, तुम्ही मागून जर या खेळाडूला बघितलं ना तर कृष्ण सातपुतेची कार्बन कॉपी दिसते. फटकाही तसाच खेळला होता, पदल आदित्यचा वापर करत पॉवर प्लेचा फायदा उठवला होता आणि 4 धावा वसूल केला. हेअरस्टाईल आहे खरं तर तशीच हवी विशाल यांची. हो, यावेळेचा चेंडू होता, आग ओकणार होता परंतु डाव्या इष्ट बाहेरचा चेंडू असेल. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 6 धावा धावपलकावर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, विशेष म्हणजे आपण पाहतोय आयकॉन विरुद्ध आयकॉन आल्यानंतर थोडंसं आपण पाहतो तिथे संयमाने खेळलं जातं. हे नीतीकडे कसे पाहता? हा गेम प्लॅनचा भाग असू शकतो का? डेफिनेटली हाच गेम प्लॅनचाच भाग आहे. कारण समोर जर चांगला बॉलर असेल तर त्यावर सुरक्षात्मक फटके खेळणंही खेळाडूचं काम आहे. जिथे खराब चेंडू होईल तिथे मोठा फटका निश्चित येणार आहे. हा फटका तर निश्चित हवेत आहे. खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अचूक, ओ हो हो, अचूक अंदाज घेतला होता मात्र 2 हाताची गुंफण आणि चेंडूने खाल्ली माती. जाळंही रचलं होतं, मासाही सापडण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु जिथे मासा सापडेल तिथे जाळं फाटका निघालेला आहे. झेल सुटला. 2 धावे बरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. 8 धावा धावपलकावरती आहे. खरं तर सकाळच्या 17 पासून एक गोड आवाज, सुमधुर आवाज खरं तर आपण सागरचा आपल्यासोबत आपण ऐकतोय. ज्या आवाजाचे ट्रान्स महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेला आहे. प्रवीण गायकवाड सरांच्या समालोचन कारकिर्दीविषयी मला ऐकायला आवडेल.
तसं सरांचा आणि आमचा परिचय थोडासा कमी आहे, परंतु त्यांचं नाव खूप महाराष्ट्रभर गाजतंय. आवाजाचा पहाड, अशा अनेक अनेक उपाध्या त्यांना आहेत. खरं तर क्रिकेटची सुरुवात आपण ज्यावेळेस समालोचनाची सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं अर्ध करिअर कंप्लीट केलं होतं. म्हणजे सीताराम दादा चौधरी नंतर पारनेरमधून एक मोठा खडा आवाज, मजबूत आवाज, पहाडी आवाज, निश्चित मोठं नाव कॉमेंट्री क्षेत्रात. आणि प्रेक्षकांनाच नव्हे तर त्यानंतर आपण बघितलं की आयोजकांनाही भुरळ पाडणारा आवाज म्हणून प्रवीण गायकवाड सरांची ओळख आहे. आणि निश्चित आम्हाला आनंद होतोय की त्यांचं काम, त्यांचा आवाज आम्हाला सातत्याने ऐकायला मिळतोय. बाहेर जाणारा बॉल कव्हरच्या दिशेत खेळायचा प्रयत्न होता, एक धाव काढली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिकडे मात्र दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील, 2 धावांनी धावफलक पुढे. स्कोर कार्डवर होत आहेत 10 धावा. चांगली चांगली सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दोन्ही खेळाडूंकडून आहे. विशाल अल्बरला जीवदान मिळालं. आता ऋषी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु कधी कधी काय होतं की प्रेशर तुमच्याकडे तुम्ही स्वतःहून घेता. अनेक मैदानावरती आपण इथे पाहिलेलं आहे, चेंडूच्या खाली ते व्यवस्थित आलेलं होतं, परंतु तुम्ही जर पाहिलं ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि ती थोडीशी धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज षटकातला पुढचा बॉल, पुन्हा एकदा शॉट फसलेला आहे. आणि आता मात्र विशाल भरला समजून चुकलं की इथे आपली बचत होणार नाही, आपण वाचणार नाही. एकदा झेल सुटला होता, मात्र त्यानंतर ऋषी गाडेकरनं चूक केली नाही आणि स्वस्तात विशाल अल्बर बाद. पहिला धक्का आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 82 धावांचा पाठलाग करत असताना विशाल अल्बर खूप महत्त्वाचं होतं सागर सर, कारण एका बाजूला आपण पाहतोय ज्या पद्धतीने नवनाथ हाडवळे खेळत होते ना, शेवटपर्यंत त्यांचा खेळण्याचा प्रयत्न होता, मानस होता, परंतु त्या प्रयत्नाला कुठेतरी धक्का पोहोचलेला आहे. विशाल अल्बरच्या माध्यमातून आपण पाहतो पहिला धक्का. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतो नजर टाकल्या असता अनुप शेठ भंडारी आणि अर्थातच विशाल गायकवाड सर यांच्या मालकीचा असणारा रॉयल 11 शिरूर ही टीम धावपलकावरती 10 आहेत. 30 चेंडू आणि 72 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे सर. चेस कंट्रोल करायचे असेल तर या षटकामध्ये किती धावा अपेक्षित गोळा करावा लागतील? मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल आणि त्यासाठीच नवनाथ हडवळेनं ज्यावेळेस विशाल अल्बर बाद झाला त्यावेळेस नेक्स्ट बॅटर कोण असणार आहे हे दाखवलं डगआउटकडे बोट करून. मला कोण पाहिजे बरोबर. निशांतला बोलून घेतलं याचा अर्थ नक्कीच काहीतरी स्ट्रॅटर्जी डोक्यात आहे. आता निशांतला एक मेसेज दिला असेल क्लिअर की बाबा रे, इथून पुढे आपल्याला हा जर चेस करायचा असेल तर तुझ्याकडे लायसन्स आहेत, तू मोठ्या फटक्यांसाठी जा, मी शेवटपर्यंत मॅच घेऊन खेळेल. परंतु दुसऱ्या बाजूला क्लासिक 11 संघाच्या अनुभवाची प्रचंड मोठी भिंत इथं गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आपण अमोल पवार यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 30 चेंडू आणि 72 धावा. अनेक वर्ष, आता मला वाटतं माझ्या आधी देखील तुम्ही समालोचन क्षेत्रामध्ये आला, तुमचा प्रवासच क्लासिक टीम पासून पुढे झालेला आहे. अमोल पवार यांच्या कारकिर्दीविषयी मला ऐकायला आवडेल. अंडरस्टेट खरं तर हा खेळाडू आहे आणि जिथे गरज असते टीमला तर दोन्ही हात पुढे करतो. म्हणजे जिकडे बॅटिंगसाठी पुढे आहे आणि गोलंदाजीसाठी पुढे आहे. परंतु एक नक्कीच आहे, ज्या दिवशी अमोल पवारचा दिवस आहे त्या दिवशी अमोल पवारला थांबवणं हे मुश्किलच काम आहे. म्हणूनच खरं तर अमोल पवार सातत्याने किती फेल जाऊ द्यात क्लासिक 11 संघाचा अविभाज्य घटकच बनलेला असतो. तुमच्याकडे खरं तर आपण पाहतोय खेळाडू असे तयार होतात, तुम्हाला थोडंसं आपण पाहतो तिथे लक्ष द्यावं लागतं, त्यांना खरं तर कठीण काळामध्ये टीमलाच बॅकअप करावं लागतं आणि मला वाटतं तेच काम इथे मैदानावरती करायचं आहे. आता मात्र खराब बॉल, वाईट चेंडूची घोषणा आहे. धावफलक एका धावेनं पुढे. 11 धावा. नेल्सन फिगर 11 धावा, 1 गडी बाद, 1 षटक आणि 1 बॉल. 29 चेंडू शिल्लक राहिलेत, 71 धावा. नवनाथ हडवळेकडे आपण पाहतो, मोठा वेळ इथे असून चालणार नाहीये. बॅट फिरवायची त्याला. फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. नवनाथ हडवळेचा ब्लास्ट आहे हा षटकार. वा, फुल टॉस बॉल भेटला. खूप सोप्पा बॉल होता. याच बॉलची वाट जणू काही बघत होता नवनाथ हडवळे आणि मोठा महाकाय भीमकाय षटकार ठोकला. 6 धावा. 17 धावा आपण पाहतो. खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या 17 पासून आपण पाहतो टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम सागर सर आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. मला वाटतं फार वेळा या भागामध्ये आली नसावी टेनिस क्रिकेटची टीम, परंतु गुणवत्तेच्या जोरावरती. परंतु याआधी आपण नवनाथ हडवळेच्या फटक्याचा आनंद घेऊयात. पंच वेट करतायत, घडलंय काय? 1 बाउन्स इनटू द डिफेन्स, डीप लॉंग ऑन फोडला नवनाथ हडवळेनं. 4 धावा. आता हल्लाच चढवलेला आहे आणि काय चेक करायचंय. अमर सर चेक करायचंय. ओके. ऑनफिल्ड डिसिजन द्यावं लागेल आपल्याला. ऑनफिल्ड डिसिजन
वर तडाखा, ताकद, परत एकदा चौकार. मला वाटतं आपण पाहतो खरं तर आता प्रेडिक्टेबल झालेलं आहे. माहिती आहे नवनाथ हडवळेला की चेंडू वाईट यॉर्करच येतात आणि तिथून आपण पाहतो क्लिअर करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 25 धावा धावपालकावरती आहे, 26 चेंडू आणि अजूनही 57 धावींची गरज आहे. मी आधीच सांगितलं होतं की नवनाथ हडवळेकडे फार वेळ नाहीये आणि फार वेळ घेऊन त्याला जमणारं नाहीये, कारण ज्यावेळेस तुम्ही ॲज आयकॉन म्हणून खेळता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलतो आणि त्या दृष्टिकोनाला तुम्हाला उत्तर मैदानावरती द्यायचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. 25 धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. tenniscricket.in हे मोठं ब्रॉडकास्ट आहे. खरं तर ते एखाद्या स्पर्धेत आणणं याच्यासाठी मोठं धारिष्ट्य लागतं, त्याच्यासाठी बजेट असणार ते सुद्धा मोठंच लागतं. आणि रॉयल ट्रॉफी असली की मग tenniscricket.in आपल्याला बघायला मिळतं. संतोषजी नाणेकर यांनी टेनिस क्रिकेटमध्ये जो पायंडा घातला या ब्रॉडकास्टने, या वाहिनीनं, तो खरंच उल्लेखनीय आहे. त्यांचं काम मोठंच आहे. जसं आता इकडे या खेळाडूचं राहिलेलं आहे. नवनाथ हडवळेला जे जे पाहिजे ते मिळते, फुलटॉस बॉल मिळतात आणि तो बॉलची गोटीच करतोय. गगनभेदी तडाखा होता, राजेशाही फटका होता हा. आणि या षटकाराबरोबर दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अनुप शेठ भंडारी साहेब आणि विशाल गायकवाड साहेब यांच्या मालकीचा असणारा रॉयल 11 शिरूर 31 धावा आहे, 24 चेंडू आणि 51 धावा. सर सामना कोणाकडे झुकलेला वाटतोय? आता बॅलन्स सामना आहे. आता लगेच सामन्याचा निकाल स्पष्ट करता येणार नाही, परंतु प्रदीप सर तुम्ही सगळ्यांचं कौतुक केलं, परंतु आपल्या दोघांच्या मध्ये अशी एक व्यक्ती बसलेली आहे की खरोखर त्या व्यक्तीचंही खूप सारं कौतुक झालं पाहिजे. कारण ती व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीमुळं कॉमेंट्री करण्यासाठी खूप मोठी मदत होते, की जो मला आकडे काय आहेत किंवा कोणाचं काय रेकॉर्ड झालं. खरं तर आपण पाहतोय या दौंड तालुक्यातील राहू या गावाला बिलॉंग करणारे हे नाव राहिलेलं आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय सामान्य कुटुंबातून पुढे आलेलं नाव आहे. खरं तर कमी वयामध्ये वडिलांचं छत्र हरपलं, परंतु तरी देखील जिद्दीला सलाम दाखवलं, परिस्थितीला ताकद बनवली आणि त्या ताकदीच्या जोरावरती आपण पाहतोय स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचं करिअर करू शकता. हे राहुल पवार सरांनी मात्र आपल्याला राहूच्या मैदानावरती दाखवून दिले. सर हा व्यक्ती स्कोरर म्हणून मोठा आहेच, परंतु माणूस म्हणून सुद्धा खूप मोठा आहे. कारण ज्यावेळेस एखादी व्यक्ती, प्रेमाची व्यक्ती जवळ येते, त्यावेळेला आदरानं चौकशी करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. पैसा येतो जातो, परंतु माणुसकी कायम आयुष्यभर टिकते. ह्या सगळ्या लोकांना सलाम आहे. धावफलकावर आपण जाऊ स्कोर कार्डकडे. 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात, 24 बॉल 51 धावा. मॅच मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे. शेवटच्या बॉल पर्यंत जाईल मॅच, प्रेक्षकांनाही भरभरून आनंद देईल. 24 चेंडू आणि 51 धावा आणि हीच मॅच असेच मॅचेस खरं तर आपण पाहतो. हा इतिहास आहे या मैदानाचा. 24 चेंडूमध्ये 51 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा ओमकार साळुंकेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलेली आहे. खरं तर आपण जर पाहिलं आता इथं ओमकार साळुंकेचं षटक संपलं का मग मात्र स्थानिक खेळाडूंना गोलंदाजी करायची, परंतु ज्या पद्धतीने नवनाथ हडवळे सुटलाय त्याला खरं तर थांबवण्यासाठीच मला वाटतं कदाचित ओमकार साळुंके आणला असावं. सर खरं तर हेच लॉजिक आहे आणि परंतु जी स्ट्रॅटर्जी आहे कितपत काम करेल हे आपल्याला बघायचंय. निशांतकडे ही मोठी संधी असेल, परंतु लॉफ्ट करायचा होता, मोठा फटका मारायचा होता आणि तिकडे मात्र बॅटचा आणि चेंडूचं कुठेही कॉन्टॅक्ट झालेला नाही. चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव, परत एकदा इक्वेशन बदललं जाईल. 23 बॉल 51 धाव्यांची गरज. निशांत जाधव आपण पाहतो डावखोरे हाताचा फलंदाज इथं प्रमोट केलेला आहे. खरं तर आपण पाहतो सर या मैदानावरती खेळत असताना डावखोरे हाताचा फलंदाज किती महत्वाच्या प्रत्येक टीमसाठी आपण पाहिलेला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी बेनिफिट आहे या मैदानामध्ये, परंतु त्याचा फायदा उठवता आला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या एंडला बघितलं असेल की आयकॉन नवनाथ हडवळे सांगतायत की खेळाडूला की तू फ्री लायसन्स मोठे फटक्यासाठी जा, परंतु त्यासाठी तुम्हाला चेंडूचा टप्पा योग्य सापडावा लागेल, जावं लागेल चेंडूच्या टप्प्यापर्यंत. आणि तेच काम मात्र इकडे दोनदा फसताना बघितलेलं आहे. 2 निर्धाव बॉल या सामन्यामध्ये खूप सारा परिणाम टाकतील, खूप इम्पॅक्ट टाकतील. बघायचं पुढे जाऊन या षटकामध्ये काय करामती घडणार आहे. महत्वाची मॅच आहे खरं तर आपण पाहतो दोन्ही संघांसाठी. वाह सुंदर बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही इथे पाहतात. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो खरं तर इथे पाहायला मिळते आपल्याला. मला वाटतं जागेवर निशांत जाधव खेळतोय सर. थोडंसं बदल आले ते करावं लागेल, थोडंसं शपल हवं लागेल का? नक्कीच व्हावं लागेल, थोडंसं नाही खूप सारं व्हावं लागेल. आणि मला वाटतं की थोडंसं दडपणही निशांतनं घेतलेलं आहे. जसे 1-2 बॉल डॉट अजून गोलंदाजानं ओळखलेलं आहे की या फलंदाजाचे जर पाय हलत नाही तर आपल्याला मोठी संधी आहे. आणि उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकेल, तिकडे जायबंदी होतोय फलंदाज.
या चेंडूची प्रतीक्षा आहे आपल्याला. चेंडू कसा असेल, परंतु आधीचे 2 बॉल डॉट टाकून आपल्या षटकासाठी ओमकार साळुंके यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. नक्कीच नक्कीच, कारण आपण पाहतो खरं तर पहिले 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आता प्रेशर बनाय इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे, कारण मोठा फटका इथे मैदानावरती मारावाच लागणार आहे. कारण तुम्ही जर पाहिले सागर सर, डू ऑर डायची मॅच आहे. दोन्ही संघ पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतो पराभव त्यांच्या नशिबी आलेला आहे. त्यामुळे पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास सागर सर इथे थांबणार आहे. त्यामुळे अभिनय तो कभी नाही अशी कामगिरीच तुम्हाला करावं लागणार आहे. कारण इथे जिंकलात तर रॉयल ट्रॉफी मधला तुमचा प्रवास थांबणार आहे, प्रवास इथे चालू राहणार आहे. तर आपण पाहतो तिथे जर इथे पराभूत झाला तर मग मात्र तुमचा इट्स अ फेअर बॉल, इट्स अ फेअर बॉल. 3 चेंडू मला वाटतं आपण पाहतोय प्रेशर क्रिएट करतील सर, कारण उडीन 3 आलेत. निशांत जाधव काहीतरी वेगळं चाल खेळले इथे. हा प्रेशर खरं तर नवनाथ हाडवळेवर सुद्धा जास्त असणार आहे. कारण नवनाथ हाडवळेनं स्वतः निशांतला बोलून घेतलेला आहे. त्याला माहिती की निशांत इकडे मोठे फटके मारू शकतो, परंतु अजूनपर्यंत तरी निशांतकडून ती कामगिरी. ओ हो, अजून एक सुंदर बॉल, परंतु खराब शॉट सिलेक्शन. सलगचे 4 चेंडू निर्धाव. खरं तर आयुष्यामध्ये संकट येतात, परंतु त्या संकटावरती तुम्हाला पाय ठेवून स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं. हाच निशांत जाधव आहे. नाही, मी म्हणेल थोडस स्ट्रॅटर्जी खराब आहे. कारण निशांतच्या बॅटला जर चेंडू लागत नाही तर त्यानं कसाही अंगाला बॉल लावून इकडे एक धाव घेतली पाहिजे. नवनाथ हाडवळेला स्ट्राईकवर आणलं पाहिजे. नक्कीच नक्कीच, कारण आपण पाहतोय ज्या कामासाठी आपण पाहतो नवनाथ हाडवळे ते आणला गेला पाहिजे. तोही दुसऱ्या बाजूने पॅनिक होऊ शकतो. खरं तर आपण पाहतोय जे त्याचा आपण पाहतो आत्मविश्वास दोनावल्या पाठीमागच्या सामन्यामध्ये, पाठीमागच्या षटकामध्ये तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. थोडासा अपेक्षाभंग होताना तुम्ही पाहत आहात. डीप पॉइंट आहे. एक धाव इथे बाजारावरती पाहायला मिळेल. एका धावीबरोबर संघाचा धावफलक काय 32 आहे. 19 चेंडूमध्ये 50 आहे. शेवटचा चेंडू आहे. नवनाथ हाडवळे मोठ्या षटकारासाठी जाईल का सिंगलसाठी प्रयत्न करेल? तुम्ही दुसऱ्या षटकानंतर मला जो प्रश्न विचारला होता ना, पुढे कोण आहे, मी त्याचं उत्तर आत्ता देतो. आत्ताचे जे 5 बॉल झालेत त्यानंतर क्लासिक 11 नक्कीच पुढे आहे. 19 बॉल 50 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तुम्ही सांगितलं की कोणता फटका जाईल, एक सिंगल की. मला असं वाटतं की मोठ्या फटक्यासाठी नवनाथ हाडवळे प्रयत्न करेल. परंतु इकडे हो स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, आणि तिकडे मात्र आपली सुरक्षा म्हणजे निश्चित एका धाव्यासाठी प्रयत्न होता. कारण ज्या पद्धतीने षटक गेलं होतं तिथे नवनाथ हाडवळेला स्ट्राईकवर यायचा प्रयत्न त्याचा होता. परंतु या षटकामध्ये मला असं वाटतं की ज्या पद्धतीने निशांतनं बॅटिंग केली, थोडंसं प्रेशर बिल्डअप झालेला आहे. केवळ 2 धावा आपण पाहतो संघाच्या आयकॉनने इथे दिलेला आहे. आणि शिरू शहराचा इतिहास आहे. जो आयकॉन इथे मैदानावरती आला, ज्या आयकॉनने स्वतःचं अधिराज्य उभं केलं, तो आयकॉन आपण पाहतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात स्वतःचा कर्तृत्वाचा झेंडा उभा करून मोकळा झालेला आहे. काय सांगताल सर ओमकार साळुंकेच्या गोलंदाज? ओमकार साळुंकेनं आज खूप सारं प्रभावित केलेलं आहे, परंतु त्याचं काम अजून संपलेलं नाही. दिवस त्याला गाजवायचा असेल, आपलं नावे करायचं असेल तर आज दिवसभर त्याला चांगली कामगिरीच करावी लागेल. परंतु या षटकामध्ये त्यानं खूप चांगलं काम केलेलं आहे. आपल्या टीमला पुढे घेऊन गेलेला आहे. 18 बॉल 49 धावा. मोठ्या धावा नाहीत, आणि त्या का नाहीत कारण याचं एक उत्तर आहे. कारण बॉल सुद्धा चेंज झालेला आहे. गुरु लेझर बॉलवर मोठे फटके जातात. थोडा बॉल सुद्धा रोल झालेला आहे, आणि या षटकामध्ये आक्रमण होणं आता साहजिकच आहे. नक्कीच, कारण आपण पाहतो आपण हेच मला वाटतं 5 वर्षापूर्वी चर्चा केली असते. 18 चेंडूमध्ये 49 बरेचसे प्रेक्षक घरी गेले असते, जेवण बिवून करून आले असते. परंतु टेनिस क्रिकेटच बदललेला आहे सर. गुरु आपण पाहतोय गुरु लेझर हा चेंडू आहे, आणि सातत्याने फलंदाज आता पहिल्यासारखं अजिबात क्रिकेट खेळत नाही. सातत्याने फेअरलेस क्रिकेट आहे. आणि मला वाटतं सागर सर 18 चेंडूमध्ये 49 फेअरलेस क्रिकेटच इथे मैदानावरती गरजेचं असणार आहे. विशाल साळवे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, आणखीन एक मोठा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू नवनाथ हाडवळे, चेंडू सरळ आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर टाकून देतात. मेहनत से ऊंचे सपनों का सम्राट बन जाना इतना आसान नहीं, नवनाथ हाडवळे बन जाना. चरण षटकार. महापूर आल्यानंतर नदीकाठ उद्ध्वस्त होतो. कदाचित मला असं वाटतं की या षटकात गोलंदाज देखील उद्ध्वस्त होतील. कारण आता मागच्या षटकाचा राग आहे. नवनाथ हाडवळेनं फक्त नॉन स्ट्राईक एंड कडून होणारी परिस्थिती बघितलेली आहे. आता ती आग बाहेर निघेल. एक मध्ये टाकलेला बॉल आणि त्यावर कसा तुटून पडला नवनाथ हाडवळे. 39 धावा धावफलकावर, 17 बॉल 43 धावा. मॅच इंटरेस्टेड. आगीचा ज्वलंत थरा मैदानावरती पेटलाय हा चेंडू, परंतु दुसऱ्या बाजूने
नवनाथ हडवळे देखील संगमनेर तालुक्यातला एक मोठा खेळाडू असला, परंतु गेले कित्येक वर्ष बाळा साळवेने देखील मात्र या शिरूर टेनिस क्रिकेटसाठी खूप भरीवपूर्ण गोलंदाजी केलेली आहे. कित्येक ताकदवान फलंदाजांना थांबवलेलं आहे. अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये ह्या चेंडूचं कसं कौतुक करताल? घरची खेळपट्टी आहे. इकडेच खेळलेत, इकडेच बागडलेत, इकडेच मोठे झालेत. त्यामुळे या खेळपट्टीवर कसा बॉल टाकायचा, कोणत्या खेळाडूला कुठे खेळवायचं, कोणत्या दिशेत खेळवायचं, याचं पुरतं नॉलेज या खेळाडूंना आलेलं आहे आणि मोठा अनुभव देखील पाठीशी आहे. त्यामुळं या षटकात निशांतवर सुद्धा थोडंसं दडपण राहील, परंतु ते दडपण झुगारून त्याला मागे काय झालं, मागच्या षटकात काय चुकीचं झालं हे सगळं विसरावं लागेल. एक नव्या डावाची, नव्या खेळीची त्याला सुरुवात करावी लागेल. भूतकाळच विसरावं लागणार आहे आणि भूतकाळ विसरून मात्र पहा पुन्हा एकदा भविष्यासाठी आपल्या संघासाठी त्याला कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे. विशाल साळवे या वेळेचा चेंडू होता, फटका फसला, प्रॉपर बॅटवरती मिडल चेंडू हा होत नाहीये. वळण घेऊन चेंडू तिथे एक धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे 41 आहेत. 15 चेंडू आणि अजूनही 41 धाव्यांची गरज आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत चाललेला आहे. असं मोठा चेस करायचा असेल तर दोन्ही एंड धावा येणं गरजेचं असतं. आता झालंय काय, निशांतच्या खरा फटकेबाजीमुळं आयकॉनवर बर्डन वाढलेलं आहे आणि या प्रेशरमध्ये त्याची जर विकेट गेली तर काय. त्यामुळं निशांतला इथे धावा बनवाव्या लागतील. 10 बॉलमध्ये 29 धावा नवनाथ हाडवळेच्या नावासमोर आहेत आणि नवनाथ हाडवळेकडून एक मोठा फटका मारायच्या प्रयत्नात, हो चेंडू खूप वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. धावबाद तिकडे, परंतु आपल्या घरट्यात सुरक्षित, आपल्या विकेटसाठी जीवाच्या आकांताने नवनाथ आपल्या घरट्यात सुरक्षित पोहोचला. कधी कधी कॉमेंटेटर कर्सही लागू शकतो, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आला. 2 धावा, 2 धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकला. 43 धावा. तुम्ही सांगितलं ना की दोन्ही बाजूने खरं तर आक्रमण गरजेचं आहे. सुखी संसार करायचा असेल तर नवऱ्याबरोबरला बायकोला देखील तितकीच मदत त्या संसारामध्ये करावं लागते, तेव्हा कुठेतरी संसार हा सुखाचा होतो. नवनाथ हाडवळे समोर आता दुसरे ऑप्शन्सच नाहीत. त्याला माहिती आहे की माझ्या बॅटनच मला तिकडे धावा करावे लागतील आणि निश्चित त्याची विकेट इथे महत्वाची राहील रॉयल 11 टीमसाठी. अजूनही 14 चेंडूमध्ये आपण पाहतो सागर सर 39 धाव्यांची गरज आहे. नवनाथ हडवळे जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती उभा आहे ना, पाठीमागे क्लासिक 11 शिरूर याही संघाला माहिती आहे की सामना डोलायमान परिस्थितीमध्ये आहे. 14 चेंडू आणि 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात इथे. बाळा साळवे टप्प्याचा बॉल, गॅप मोठा आहे, ऋषी गाडेकर चेंडूपर्यंत पोहोचले पण थोडासा अडथळा आणि तिकडे मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. फेक चांगली, परंतु आपल्या विकेटसाठी पुन्हा एकदा चांगली दौड लावताना, चांगली रन इन द बिटवीन विकेट करताना आपल्याला बघायला मिळतात नवनाथ हाडवळे. धावफलकावर 45 धावा, 13 चेंडूचा खेळ बाजूने बाकी, जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत त्या 37. आता मात्र नवनाथ हाडवळे काहीशी दमलेले आहेत, थकवा जाणवतोय, कारण सोपं नाही सिंगल्स कन्व्हर्जन दुसऱ्या धावेत करणं, तेही सातत्यानं पहिल्या बॉल पासून तिकडे ते खेळपट्टीवर आलेले आहेत, परंतु अजून काम संपलेलं नाही. 13 बॉलमध्ये 37 धावा. 3 षटकानंतर जर आपण क्लासिक 11 संघाचं धावफलक बघितलं तर ते तुम्हाला 45 दाखवत होतो एका गड्याच्या मोबदल्यात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्कोर आहे. परंतु आता रिक्वायर्ड रन रेट हा 17.8चा झालेला आहे. त्यामुळे इथून मोठ्या फटक्यांसाठी जाणं हे रॉयल 11 आणि नवनाथ हाडवळे निशांसाठी महत्वाचं राहील. अशा परिस्थितीचा नवनाथ हाडवळे हा कुशल कारागीर राहिलेला आहे. अनेक वेळा खरं तर आपण पाहतो त्यांनी समीकरण मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलेली आहे. इथे आपण पाहतो तीच त्यांना कामगिरी करायची. यावेळेस यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. षटकार. असे जर मोठे फटके नवनाथनं मारायला सुरुवात केली तर गुरु लेझर कंपनीसाठी ओव्हर टाइम करावा लागेल, खूप सारे बॉल्स बनवावे लागतील त्यांना. आणि बघा कसा मोठा फटका मारलेला, प्रचंड टायमिंग, प्युअर क्लास दाखवला. दमलेला होता, टायर झाला खेळाडू, परंतु त्याला माहिती आहे की माझी विकेटच इथे महत्वाची राहील. एका महत्वाच्या बॉलवर जिथे गरज होती मोठ्या फटक्याची तो षटकार. 12 बॉल 31 धावा. समीकरण आपण पाहतो आणि ह्या धावा चेसेबल आहेत सागर सर, कारण 12 चेंडूमध्ये 31 धावा आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक मान्यवर खरं तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निमोणे गावचे उद्योजक आणि आमचे जीवलग मित्र अक्षयदादा दुर्गे हे देखील आपण पाहतो ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. रॉयल ट्रॉफी 2025च्या या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो. 12 चेंडूमध्ये आपण पाहतो 31 धावा. मी मगाशी प्रश्न उपस्थित केला होता सागर सर की जर ओमकार साळुंकेचे 2 षटकं तुम्ही संपवलेले आहेत तर नवीन गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती आणायचा आहे. 51 धावा धावफलकावरती आहे.
तर 12 चेंडू आणि अजून आपण पाहतो 31 धावेंची गरज. अभिषेक गव्हाणे डावकोरे हाताचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आणलाय आणि समोर आपण पाहतो इथे निशांत आहे. काहीतरी आपण पाहतो नक्कीच गेम प्लॅन बदलण्याचा प्रयत्न निशांत इथे करेल का? आता खरं तर दोन मित्रांमध्ये ही लढाई आहे. दोन चांगले जेवाचे मित्र एकमेकांसमोर आहेत. निशांतला जो त्याचा बॅड पॅच राहिलेला आहे या सामन्यामधला, त्याच्यातून त्याला जर बाहेर निघायचं असेल तर या षटकात आक्रमण करावं लागेल. आणि पहिलाच बॉल परफेक्ट पिक केलाय, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय, 4 रनसाठी चौकार. खरं तर आपण पाहतो हे नशीब आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला नशीबही खरं तर खूप गरजेचं असतं. डीप फाईन लेगला हा मोठा फटका आहे. चौकाराच्या बरोबरच संघाचा धावफलक मात्र इथे मैदानावरती फिरतो. इथे क्लासिक टीमच्या रणनीतीविषयी मी खरं तर तुम्हाला विचारेन, कारण निशांत जाधव हा डावकरे हाताचा खरं तर खेळाडू आहे, फलंदाज आहे, परंतु डावकरे हाताचाच गोलंदाज जर उभं केला असेल तर मला वाटतं कदाचित कुठेतरी गेम प्लॅन थोडं चुकलं असं काय वाटतंय सर? नाही, अभिषेक गव्हाणे या षटकासाठी मला असं वाटतं की परफेक्ट आहे. कारण त्यांच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत, परंतु अभिषेक गव्हाणे सक्सेसफुल असलेला गोलंदाज आहे. तो इकडे या स्पिचवर या खेळपट्टीवर चांगले टप्पे टाकू शकतो. परंतु पहिला बॉल खराब, यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलेलं आहे. एक धाव मला वाटत नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल नवनाथ हाडवळेकडून. एका धावेबरोबरच टीमचा स्कोर पुढे जात असताना 56 इक्वेशन, 10 चेंडू शिल्लक आहेत, 26 धावा अजूनही गरजेच्या आहेत. नवनाथ हडवळे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, कूल अँड कंपोज. विशेष म्हणजे आपण पाहतोय डोक्यावरती त्याने बर्फाचा खडा ठेवला. जिथे खरं तर संघाला गरज होती तिथे मात्र आपण पाहतो खूप चांगली बॅटिंग त्याने केली. ऐकून असेच म्हणतात सर, ऐकून आपण पाहतो उगेच बोलवले जात नाही, परिस्थितीशी लवकर एकरूप होतात आणि एकरूप झाल्यानंतर मात्र आपल्या संघाला एक्झॅक्टली अशा सिच्युएशनमध्ये काय करायचंय हे ठाऊक असतं. काय सतीश सर? तिसऱ्या पंचांचा कॉल येते. इस फेअर बॉल, इस फेअर बॉल. अंपायरचा एक सिंगल आपण पाहतो इथे मैदानात. सामना चालू करा. एका धावेबरोबर आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकला असता 56 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 10 चेंडू आणि आपण पाहतो अजूनही सागरचं 26 धाव्यांची गरज आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये जर तुम्हाला सामना आपल्या दृष्टीपेक्षात आणायचा असेल तर नवनाथ हाडवळे यांना या षटकामध्ये किती धावा अपेक्षित गोळा करावं लागतील? मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. कमीत कमी 20 प्लस षटक कसं येईल याचा विचार करावा लागेल. परंतु चांगला बॉल पडल्यानंतर उजव्या बाहेर कायसा जाताना बघायला मिळाला. ओहो हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे बघायचंय आपल्याला तर निश्चित दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होता आणि हा डिसिजन आपल्याला वॉर रूम मधून जाऊन चेक करावा लागेल. पुन्हा एकदा आपल्या विकेटसाठी जोरदार प्रयत्न नवनाथ हाडवळे यांचा बघायला मिळाला. नेमकं बात कोण आहे हे खरं तर आपल्या इथे मैदानाच्या आतमध्ये चेक करायचंय.
त्यामुळे ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत. निशांत मला वाटतं कदाचित असं वाटलं होतं की डेंजर झोनमध्ये, परंतु स्क्वेअरले पंच अमर साठे सर तिसऱ्या पंचांकडे आले, जिथे संगमनेरवरनं हेमंत परदेशी सर आपल्यासोबत खरं तर जोडले गेलेले आहेत. कशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये होईल. येस, निशान बाद असतील इथे. समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बदलते सागर सर. अजूनही 9 चेंडूमध्ये आपण जर पाहिले मैदानाच्या आतमध्ये 25 धाव्यांची गरज आहे. आणि आणखीन एक यंग स्टार एक्साइटिंग टॅलेंट आपण पाहतो. खरं तर शिरो टेनिस क्रिकेटचं सादिक शेळकेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर रॉयल ट्रॉफीमधून आपण बघितलेलं आहे की जे यंगस्टर्स आहेत, कमी वयाचे खेळाडू आहेत, त्यांनाही मोठी संधी दिली जाते. परंतु नवनाथ हाडवळे एक हाती किल्ला लढवतो. इथे प्रेशर सिच्युएशन मधून मॅच बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. दमदार षटकार, रुबाबदार होता, कडक हिट होता लॉंग लेगला. आणि या षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. 63 धावा 15 चेंडूमध्ये 46 धावा. संगमनेर तालुक्याचा सुपरस्टार नवनाथ हाडवळे बरसला रॉयल ट्रॉफी मध्ये. 8 चेंडू आणि 19 धाव्यांची मॅच. सागर सर इथे मैदानाच्या आतमध्ये वन हँडेड हिटिंग, काय सांगताल? दोन्ही संघाच्या आयकॉन प्रचंड प्रभावित केलेला आहे. आणि नवनाथ हाडवळे काय क्लास दाखवलाय. 15 बॉल 46 धावा. असं सहजासहजी मॅच सोडणार अजिबात खेळाडू नाही. दाखवतोय माझ्याकडे काय टॅलेंट आहे. एक मोठा षटकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक ओळीनं अजून एक धडाकेबाज दमदार षटकार. आणि या षटकाराबरोबर नवनाथ हाडवळे पूर्ण करतोय आपलं अर्धशतक. 50 धावा. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला पाहिजे नवनाथ हाडवळेसाठी. बॅट वरती करा. खूप सुंदर इनिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहेत. आणि विशेष मध्ये काय, याचं आयकॉन म्हणून बोलवलं गेलंय. शेतकरी कुटुंबाचा पुढे येणारा हा सुपरस्टार आणि कर्तृत्वाचा झेंडा इथे मैदानावरती त्याने रोखलेला आहे. प्रदीप सर, मॅचचा रिझल्ट काही असो, परंतु आज प्रचंड प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. नवनाथ हाडवळेनं एकटा उभा राहिल्याने काय होतं दाखवतोय तो. 7 मध्ये 13 अजूनही मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेचा चेंडू आपण पाहतो. सुंदर बॉल इथे मैदानावरती. अमोल पवार सर चेंडूवरती आलेले आहेत. एक बाईकच्या माध्यमातून एक धावा आहे. शेवटचे नवनाथ हाडवळे यांच्या या अर्धशतक इनिंगसाठी आपण पाहतोय राजापूर गावचं भूषण सरपंच आदरणीय सचिनदादा चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू आणि 12 धावा उत्कंठ शिकेला नेहरा या सामन्याने. सर, क्रिकेट मोठं होण्याची कारण अशी खेळाडू आहेत की जे स्वतःपेक्षा, स्वतःच्या जीवापेक्षाही आपल्या संघाला महत्व देतात. बघा, इतका दमलेल. खरं तर तुम्ही आता नवनाथ हाडवळेची परिस्थिती बघितली ना, तर ती अत्यंत खराब आहे. कारण पहिल्याच बॉल पासून तो खेळतोय. काही सिंगल्स डबल्सही त्यानं खूप घेतलेले आहेत. परंतु असं असताना देखील त्याला समोर फक्त एकच दिसतं की आज काही झालं तरी टीमला विजय मिळवून द्यायचा. 6 बॉल 12 धावा. 17 बॉल खेळलाय, 52 धावा बनवल्यात. हेच महत्वाचं असते. खरं तर आपण पाहतोय संघामध्ये आयकॉन आले ना, की आयकॉनचं फक्त तुम्हाला षटकार चौकार एन्जॉय करायचे नसतात, तर ती परिस्थिती कशी हाताळतात, परिस्थितीची कशी एकरूप होतात आणि आपण पाहतो शेवटपर्यंत सामना नेण्याचा कसा प्रयत्न करतात हे आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. रिमेंबर दॅट, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. अमोल पवार या संघाच्या नेत्याकडे आपण पाहतो चेंडू सोपवलेला आहे. पहिला चेंडू रखुंड में उबाल, जब तक जवानी है. नवनाथ हाडवळे इसे तेरे बल्लेबाज की पूरी दुनिया दीवानी है. सामन्यातला हवा काढून टाकला सागर सर. वा वा, काय बॅटिंग आहे, काय क्लास आहे. तो आला, त्यानं बघितलं आणि त्याने जिंकलं. नाव आहे नवनाथ हाडवळे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. खरं तर मराठीमध्ये म्हण आहे, काना मागून आला आणि तिखट झाला. नुसतं तिखट झाला नाही तर प्रतिस्पर्धा संघाचा डाव बोधवून लावलेला आहे. समीकरण मैदानावरती बदलत आहे. 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. हा बॉल वाईड यॉर्कर खांडून काढला. टिप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी येते, कलेक्शन होतंय का? यस, सादिक शेळकेचा खेळ मैदानावरती थांबतोय. डावाला तिसरा खिंडर आहे, परंतु माहिती आहे नवनाथ हाडवळेच्या खरं तर आपण पाहतो स्ट्राईकसाठी हा त्याग सादिक शेळकेचा महत्वाचा होता. सोपं नाहीये पहिल्या बॉल पासून अशी इतकी चांगली बॅटिंग करणं, धावा धावून काढणं, मोठ्या फटक्यांसाठी जाणं. आपली विकेट ठेवलेली, खरं तर कुठे चुकीचे फटके मारलेले नाहीत. एक जर चुकीचा फटका सोडला तर त्यानंतर काही चुका झालेल्या नाहीत.
आणि निश्चित रॉयल 11 साठी एक महत्वपूर्ण कामगिरी करताना नवनाथ हाडवळे मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट. एका बाजूने जरी 10 विकेट्स पटापट गेल्या असल्या तरी आपल्या विकेटचं महत्व ठेवत नवनाथ हाडवळेने किल्ला लढवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या फलंदाजाला सर पाहता? एकच फलंदाज माझ्या समोर आहे, ते म्हणजे विशाल गायकवाड. परंतु मला वाटतं ती येतील काय याची प्रत्यक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं, काय प्रेडिक्ट करताल? अशा परिस्थितीमध्ये खरं तर विशाल गायकवाड हेच इथे परफेक्ट ठरतील. परंतु बघायचे धावून धावा देखील काढायच्या. निश्चित यंगस्टरच आलेले आहेत, युवा प्रतिभावान आयोजक अशा अनेक विशेषण. खरं तर विशाल गायकवाड बांधकाम व्यवसायामध्ये एक मोठं नाव, अग्रेसर नाव आणि एक मोठ्या स्पर्धेचे मोठे आयोजक. बंटी पाटील पाठीवर क्रमांक 07 महेंद्रसिंग धोनीचे कट्टर फॅन. आणि इथे मात्र बघायचे आता आपल्या संघाला ही जोडी विजय मिळून देईल का. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि माफ करा 5 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 77 धावा धावपलकावरती आपण इथे पाहत आहोत. 4 चेंडू आणि 5. अमोल पवार काहीतरी करामत मैदानावरती करतील का? लो फुलटॉस सागर पवार दर्शक. नवनाथ हाडवळेने सामना संपवला. जबरदस्त बॅटिंग आवडली असेल तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्याचा कडकडाट करायचा आहे. नवनाथ हाडवळे वॉट अ बॅटिंग. 20 चेंडू आणि 65 धावा, 8 षटकार 2 चौकार. वॉट अ बॅटिंग. नवनाथ हाडवळे आता बॅट वरती करा, काहीच हरकत नाहीये. वा, सुंदर सुंदर इनिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. अनुप शेठ भंडारी आणि विशाल अर्थातच बंटी शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक नवनाथ हाडवळे यांच्यासाठी. आणि का नसावं सर? डेफिनेटली काय बॅटिंग होती इथे. असं वाटलं 2-3 षटकानंतर रॉयल 11 निश्चित पडलेला आहे. परंतु तिकडे मात्र नाव उभं होतं, नाव होतं मैदानाच्या आतमध्ये नवनाथ हाडवळे. आणि इकडे मात्र सगळ्या सीमारेषेला आग लावत सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकत एक दमदार बॅटिंगचं प्रदर्शन. अनेक पारितोषिक आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. राजापूर गावचे सरपंच आदरणीय सचिनदादा चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो. संघाचा आयकॉन नवनाथ हाडवळे यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो संघाचे संघ मालक विशाल अर्थात बंटी शेठ गायकवाड सर आणि आपण पाहतो अनुप शेठ भंडारी या दोघांकडनं देखील आपण पाहतो. खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे आपल्या सोबत आपल्याला पाहायला मिळतं. काय क्रिकेट काय लढलाय आपण पाहतो. खरं तर नवनाथ हाडवळे अफलातून इनिंग इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द आपण हा सन्मान कव्हर करतोय. तुमच्याकडेच आहेत. जबरदस्त कामगिरी आणि मला वाटतं नद्या मॅन ऑफ द मॅच. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी गावचा कोहिनूर हिरा बरसलाय शिरूरच्या रॉयल ट्रॉफी